सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, CETच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे ऑफिशियली CET सेलच्या वेबसाईटवरती. तर CETची एक्झाम म्हणजेच काय, तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसची CET एक्झाम देत असाल, जसं की महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर MST CET आहे, PCM PCB ग्रुप आहे, म्हणजेच 12वी नंतर PCM दिलं तर तुम्ही इंजिनिअरिंग कोर्सेसला ॲडमिशन करू शकता. PCB वगैरे दिलं तर मेडिकल फील्डला तुम्ही जाऊ शकता, ॲग्रिकल्चर फार्मसी वगैरे तुम्ही करू शकता. तर हे CET झाली. त्यानंतर नर्सिंग CET असेल किंवा वेगवेगळ्या इथं CET आहेत. तर तुम्ही कोणतीही CET एक्झाम देत असाल तर तुमच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी CETने खूपच इम्पॉर्टंट एक अपडेट दिलेली आहे. ओके, आता ही जी अपडेट आहे CETच्या विद्यार्थ्यांसाठी नक्की बेनिफिशियल असू शकते. ओके, नक्की बेनिफिशियल म्हणजे फायद्याची इथं नक्की असणार आहे. पण आता इम्पॉर्टंट काय की त्यामध्ये खूप महत्त्वाचं सांगत आहे मी तुम्हाला, बेनिफिशियल तुमच्यासाठी असणार आहे म्हणजे फायद्याची तर असणारच आहे, बट तुम्हाला अजून काही काही गोष्टी आहेत ते माहिती पडणे आवश्यक आहे. तर CETच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे सांगत आहे मी तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट पहा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहे. नेमकं CETच्या विद्यार्थ्यांसाठी जे 2025ला CET एक्झाम देणार आहेत ॲडमिशन घेण्यासाठी, त्यांना इथं काय करावं लागणार आहे. ठीक आहे, तर अपडेट कशा पद्धतीने वगैरे आहे सर्व आपण डिटेलमध्ये इथं पाहूया. ठीक आहे, तर पाहू शकता यावर्षी मी CETच्या वेबसाईटवरती आता आलेलो आहोत आणि यावर्षी म्हणजे पहिल्यांदा CETने अशा पद्धतीनं हे नवीन काही विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. काय केलं आहे पाहू शकता. जसं CETच्या वेबसाईटवरती येतो आपण, वेबसाईटवरती आल्यानंतर इथं आपल्याला काय भेटत आहे पाहायला पाहू शकता, CET अटल. ओके, तुम्ही इथं पाहू शकता CET अटल. जसं तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर पाहू शकते दिलेलं आहे तुम्हाला की CET अटल असेसमेंट टेस्ट लर्निंग फॉर मॉक टेस्ट. ओके, CET मॉक टेस्ट हे नेमकं काय आहे, पहिल्यांदा इथं लॉन्च केलं आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि पाहू शकता बेनिफिशियल तर असणारच आहे, बट महत्त्वाची गोष्ट सांगतो यामध्ये तुम्हाला. पाहू शकता हे कसं आहे की यामध्ये पाहू शकता जसं आपण क्लिक करतो यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन येतात. कोणतं, तर पहिलं येते तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड आणि येते तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन. ओके, म्हणजेच हे अटलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते. रजिस्ट्रेशन म्हणजेच काय, सिम्पली तुमचं नाव वगैरे तुम्हाला टाकावं लागते, तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, OTP वगैरे येऊन तुम्ही व्हेरीफाय होऊन जाणार. ओके, ईमेलवरती आणि मोबाईल नंबरवरती, आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सिम्पली कंप्लीट होते, पासवर्ड वगैरे सुद्धा सेट केल्यानंतर. ठीक आहे, आता यामध्ये महत्त्वाचं काय तुम्हाला दिलं आहे, प्रोव्हाइड काय केलं आहे, तर मी इथं बघू शकता मी ऑलरेडी इथं रजिस्टर्ड केलेलं. इथून मी सिम्पली लॉग इन करून घेतो. ओके, तर मी इथं काय केलेलं आहे, लॉग इन केलेलं आहे. जे मी इथं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावरून मी इथं काय केलं आहे पाहू शकता, लॉग इन केलेलं आहे. आता महत्त्वाचं अटल CET अटल म्हणजे असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग, यामध्ये विद्यार्थ्यांना CETसाठी 2025साठी नेमकं काय प्रोव्हाइड केलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे, कसं बेनिफिशियल आहे ते सुद्धा सांगतो आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे ते सुद्धा सांगतो. जसं की पहा, जसं आपण खाली खाली इथं स्क्रोल करतो, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला दिसते इथं ते म्हणजेच की सायकोमॅट्रिक टेस्ट फॉर करिअर गायडन्स. एक सायकोमॅट्रिक टेस्ट असेल, तुम्ही ऐकलेलं असेल की सायकोमॅट्रिक टेस्ट म्हणजेच काय असते, की सायकोमॅट्रिक टेस्ट अशी असते की एखादा विद्यार्थी आहे की म्हणजे 2 ते 3 टाईपचे विद्यार्थी आहेत समजा, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं जे माइंडसेट असतो तो वेगवेगळ्या फील्डमध्ये ओरिएंटेड असतो. तर सायकोमॅट्रिक टेस्ट अशी आहे की तुमचं इथं अंडरस्टँडिंग वगैरे नेमकं कशामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्ही कशामध्ये बेस्ट करू शकता, तर अशा टाईपची आपण सायकोमॅट्रिक टेस्ट इथं म्हणू शकतो, ते की तुमच्या करिअर गायडन्समध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला ठरू शकते. ठीक आहे, हे झाली. ठीक आहे, बट आता मेन आपलं इम्पॉर्टंट काय, CET. तुम्ही CETची एंट्रन्स एक्झाम देता. ओके, कॉमन एंट्रन्स टेस्ट तुम्ही देत आहात, नर्सिंगसाठी असो, ओके, BEdसाठी असो, MST CET PCB PCM असो किंवा बाकीच्या कोणत्या CET असेल तुमच्या तर त्यासाठी. ओके, आता हे तुम्हाला इथं काय प्रोव्हाइड केलं आहे सांगतो. इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे हे मॉक टेस्ट आहे. ठीक आहे, जसं तुम्ही याच्यावरती एकावरती क्लिक केलं, ठीक आहे, समजा PCBवरती मी सिलेक्ट केलं, इथं हे पहा इथं सिलेक्ट झालं. त्यानंतर खाली पुन्हा PCM आहे, मला PCMची मॉक टेस्ट द्यायची, इथं सिलेक्ट करावं लागते. त्यानंतर बाकीचे कोणते CETची तुम्हाला द्यायची असेल, समजा तुम्हाला द्यायचे आहे पाहू शकता BCA BBA BMS BBMसाठी द्यायचं असेल हे सिलेक्ट करायचं. ह्याच्यात तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे असतील तर तुम्ही इथं देऊ शकता. पाहू शकता हे CETने स्वतः ऑफिशियली सांगितलेलं आहे, इथं प्रोव्हाइड केलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि पहिल्यांदा अशा पद्धतीचं त्यांनी काहीतरी लॉन्च केलं आहे. पण यामध्ये मला एक गोष्ट आवडली नाही, ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये हे फ्रीमध्ये नाही आहे, हे पेड आहे. सर्वात इम्पॉर्टंट CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि हे पेड आहे.
पेड म्हणजेच काय पाहू शकता 5 मॉक टेस्ट फॉर ॲट 500 फॉर इच CET पाहू शकता 5 मॉक टेस्ट. ओके, 5 मॉक टेस्ट ॲट 500 फॉर इच CET म्हणजे समजा तुम्ही PCM घेतलं तर त्याच्या 5 मॉक टेस्ट 500 रुपीज म्हणजे 500 रुपयाला. आणि सायकोमॅट्रिक टेस्ट 1000 रुपये प्लस GST म्हणजे समजू शकता हे फ्रीमध्ये नाही आहे, हे पेड आहे. पाहू शकता हे ठीक आहे, विद्यार्थ्यांसाठी बेनिफिशियल नक्कीच आहे, 100% चांगला तुमचं एक स्टार्टअप आहे की ठीक आहे विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट वगैरे प्रोव्हाइड करायचं. कारण की CETचे विद्यार्थी कसे असतात की डायरेक्टली ऑनलाईन मॉक टेस्ट जास्त विद्यार्थी नाही देत, डायरेक्टली फेस करतात जे ओरिजिनल एक्झाम असते ते. बट त्याच्या अगोदर जर त्यांना प्रॅक्टिस झाली ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्याची तर चांगलीच गोष्ट असते. बट यामध्ये हे जर फ्री असतं तर विद्यार्थ्यांना नक्की फायदा झाला असता. ठीक आहे, म्हणजे कारण की जास्तीत जास्त विद्यार्थी असतात की जे फी नाही भरू शकत त्यामुळे. ठीक आहे, तर कारण की CET वगैरे CET सेल करत आहे ना, गव्हर्नमेंट करत आहे, तर त्यामुळे फ्रीमध्येच ठेवायला पाहिजे होतं. ठीक आहे, कारण की अगोदरच तुम्हाला माहीत असेल CETचा एक्झाम फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला ज्याचं एक्झामिनेशन फीसुद्धा आहे. ठीक आहे, विद्यार्थी देतात, काही प्रॉब्लेम नाही. बट हे मॉक टेस्ट तरी तुम्ही ठीक आहे पास नका देऊ, बट 2 ते 3 किंवा 1 तरी फ्रीमध्ये असं ठेवायची असते. ठीक आहे, तर पाहू शकता ठीक आहे ज्यांना इथं घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितली असं करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही जे आहे फ्रीमध्ये ऑनलाईन तुम्हाला कुठे अवेलेबल असते ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे CETच्या वेबसाईटवरती नवीन अपडेट आलेलं आहे. यावर्षीपासून CETने सुरू केलेलं आहे, ज्याची मी तुम्हाला सर्वांना अपडेट दिली. याबद्दल तुम्हाला काय वाटते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, तुम्ही सहमत आहात किंवा नाहीत म्हणजे फ्रीमध्ये किंवा पेडमध्ये. ठीक आहे, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.